या दोघांनाही क्षितिज या सिनेमात आपण महत्त्वाच्या भूमिकांमधून पाहणार आहोत आणि अर्थातच आपले फेवरेट अभिनेते असल्यामुळे आपण सगळेजण 9 डिसेंबरला सिनेमागृहापर्यंत जाणार आहोत. उपेंद्र सर, जसं सर म्हणाले मगाशी की बरेचसे योग या सिनेमात जुळून आले, तर पहिलं म्हणजे ग्रामीण बाजाची भूमिका हातखंडा आहेच तुमचा, त्या बाबतीत कधीच शंका नाही आहे कुणाला. पण तरीही प्रत्येक भूमिकेमध्ये वेगवेगळे पैलू असतात. या सिनेमाच्या निमित्ताने, या भूमिकेच्या निमित्ताने तुम्हाला तुमचा कुठला पैलू इथे जगायला मिळाला आहे? नाही, असं नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीच्या फिल्म्स मी करतोय त्यामुळे मी व्यावसायिक अभिनेता कमी आणि चळवळीतला अभिनेता जास्त वाटतो. आणि ही जवळपास अगदी मुक्तापासून सुरुवात झाली आहे. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं आणि मी अनेक वेळा ते म्हणालेलं सुद्धा आहे की मराठी चित्रपटाचं बलस्थान काही असेल तर तो त्याचा विषय आहे, सकस विषय आणि कंटेंट हे त्याचं बलस्थान आहे. त्यामुळे मला स्वतःला अशा पद्धतीच्या फिल्म्स करायला जास्त आवडतात. आणि जसं मनोज म्हणाला की समाजात घडणाऱ्या गोष्टीचं एक चित्र त्याला समाजासमोर मांडायचं होतं आणि एक ॲक्टर म्हणून सुद्धा मला ते अनेक वेळा ते वाटत राहिलेलं आहे. मग प्रायोगिक रंगभूमीशी 8-10 वर्ष काम करताना सुद्धा त्या पद्धतीचं जास्त काम केलं आहे. आणि मी आता व्यावसायिक अभिनेता म्हणून काम करत असलो तरी अजूनही माझा कल त्या पद्धतीचं काम करण्याकडे आहे, कारण की कलाकार म्हणून मानसिक समाधान अशा गोष्टींनीच जास्त मिळतं. आणि असा पुन्हा एकदा एक अत्यंत सकस विषय घेऊन मनोज आला आणि फॅन्टॅस्टिक टीम त्यांनी जमवली. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं ना की ह्या ॲक्टरबरोबर काम करायचं आहे, या हिरोईनबरोबर काम करायचं, असं बरंच ॲक्टर्सचं स्वप्न असतं. माझी ह्यावेळेस वेगळी किक होती की रसूल पुरकुट्टींबरोबर काम करायचं आहे. आणि म्हणजे आम्ही ॲक्च्युली आधी फिल्म केलेली आहे, ट्रॅफिक सिग्नलचा साऊंड डिझाईनर रसूलनीच केला होता. पण माझ्या आवडत्या मराठी मातीतल्या विषयासाठी आता रसूल काम करणार आहे, ही एक वेगळी किक होती. तर परत रंगमळाचे जे अत्यंत काय म्हणू आपण मातीतले कलाकार आहेत, त्यांची एक टीम आलेली होती. हा एक अत्यंत एक एनर्जी देणारा भाग होता. मनोज सारखा एक अत्यंत सेन्सिबल, बापासारखा एक अत्यंत सेन्सिबल ॲक्टर्स टीममध्ये असणार होते. पुण्याची कांचन आहे, ती वेगवेगळ्या, आम्ही पहिल्यांदाच काम एकत्र करतोय. तर अशा अनेक पॉझिटिव्ह एलिमेंट्स गोष्टी होते की जी तुम्हाला ती फिल्म करण्यासाठी उद्युक्त करत आहे असं मला वाटतं. या फिल्मसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर. मंडळ आपलं आभारी आहे. मनोज सर, तुम्ही गेस्ट अपीरियन्स दिल्यात या सिनेमामध्ये, उत्तम सीन वाटायला आलेत तरीही तुमच्या. पण विशेषतः एका सावकाराची भूमिका तुम्ही केली आहेत. आम्ही खूप वेगवेगळ्या भूमिकांमधनं तुम्हाला बघितलं आहे, पण ही भूमिका थोडीशी हटके असणार आहे. पण ती काय आहे हे सिनेमागृहात जाऊन बघणं खरं तर जास्त इंटरेस्टिंग असेल. पण या सिनेमासाठी तुम्ही काय शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम मी या निर्मात्याला सॅल्यूट करतो, कारण त्याने या अशा पद्धतीचा विषय अमेरिकेहून येऊन मनोज जरी चित्रपटसृष्टीत अनेक विविध भूमिकांमध्ये होता आणि त्याचा हा पहिला चित्रपट आहे. अतिशय गुणी माणूस आहे आणि मस्त दोस्त आहे. आणि त्याने जेव्हा ही स्टोरी मला पहिल्यांदा ऐकवली, माझ्या घरी आला, मला कथा ऐकवली, मला म्हटलं की ह्या सिनेमात तुम्ही काम करायचं आहे. त्याने 2 अल्टरनेट दिले होते, मी दुसऱ्याचं नाव नाही घेणार. पण म्हटलं की मला, कारण त्यावेळेला मी खूप बिझी होतो, पण हा विषय इतका अप्रतिम आहे की शिक्षण आणि शिक्षणापासून वंचित राहिल्याने काय काय होऊ शकतं, जे आपण भारतातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गावांमध्ये ह्या अशिक्षिततेने काय होऊ शकतं आणि त्या अशिक्षिततेमुळे सावकारासारखी गिधाडं ही कसा त्यांचं भक्ष्य बनतात. आणि त्यामुळे त्याच्या घरातली ही मुलगी, एक छोटी मुलगी, ती शिक्षणापर्यंत, ती शिक्षणासाठी धावते. हा अत्यंत पॉझिटिव्ह आणि एक जबरदस्त विषय जो काळाची गरज आहे. आणि मी हे अगदी छाती ठोकून सांगतो, जसं आता उपेंद्रने सांगितलं की भारतातल्या कुठल्याही रिजनल असो, हिंदी असो, ह्या सगळ्या सिनेमांमध्ये कॉन्टेंट वाईज आणि सत्व ज्याच्यात असेल अशा पद्धतीचे सिनेमे हे प्राधान्यतः मराठीत अप्रतिम बनतायत. ही फॅक्ट आहे, ही फॅक्ट आहे. आणि हे मी नाही सांगत, तर हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्दर्शकही हे सांगतायत. तर मी या चित्रपटाचा एक भाग आहे, त्याचा मला अभिमान आहे. मी नवरोजींचं खरंच मनापासून अभिनंदन करतो की एखादा छातीवाला प्रोड्युसर पाहिजे आला.
आणि मी प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करतो की हा चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मनोज, तुला खूप खूप शुभेच्छा. पहिलीच उडी खूप मोठी घेतलीस. म्हणजे त्या बलिराजाकडे वरदान वामनाने वरदान मागितलं ना, तर ह्याने 3 पावलं एकदम टाकली आहेत. सो ऑल द बेस्ट टू यू अँड ऑल द बेस्ट सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. तुम्हाला या सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी इथे सांगते की आपला हा ट्रेलर लॉन्च आणि प्रमोशनल सॉन्ग सोहळा इथे संपन्न झालेला आहे. फोटोसाठी आता सगळी जी टीम आहे सिनेमाची त्यांनी प्लीज वर यावं. फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी प्लीज कम ऑन स्टेज. सिनेमाच्या टीमने वरती यावं. सगळ्यांनी जाऊन तो पाहावा, त्याचा आनंद घ्यावा. इथे ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि आता फोटोसाठी सगळी टीम इथे वर येईल. यानंतर 1 to 1 ज्यांना इंटरॅक्शन करायचं आहे, इंटरव्ह्यूज घ्यायचे आहेत, ते घेऊ शकतात. आणि बाकीच्या नावं घ्यायची राहिली. सुन ना, लेंस लेके आना, लेंस जल्दी लेके आ. लेंस लेके आ. हाँ क्षितिज काय म्हणजे नक्की त्या संदर्भात? माझ्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली मुक्तासारख्या चित्रपटांपासून आणि प्रायोगिक रंगभूमीवर काम करत असताना आणि आता व्यावसायिक अभिनेता म्हणून काम करत असताना सुद्धाही माझा जास्तीत जास्त कल हा राहिलेला आहे कॉन्टेंट ओरिएंटेड अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या मातीतले विषय असलेले चित्रपट करण्याकडे. तर असाच एक पुन्हा एक सब्जेक्ट घेऊन मनोज कदम माझ्याकडे आला होता आणि मला ती कथा प्रचंड आवडली. आणि मी नेहमीच प्रत्येक मुलाखतीमध्ये हे म्हणत आलेलो आहे की मराठी चित्रपटाचं बलस्थान काय असेल तर त्याचे विषय हे आपलं सगळ्यात मोठं बलस्थान आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि मग असा एक अत्यंत मातीतला आपला असा एक विषय घेऊन मनोज कदम ॲप्रोच झाला आणि मला प्रचंड तो आवडला, विषय आवडला. म्हणजे फिल्म इज ऑल अबाउट स्टोरी टेलिंग. म्हणजे कधीही मी आत्तापर्यंत कुठलाही चित्रपट तो जोगवासारखा असेल किंवा धगसारखा असेल किंवा येलोसारखा असेल ही 3 नावं मुद्दावून घ्यायची कारण ही 3 नॅशनल अवॉर्ड्स गेल्या काही वर्षातल्या या फिल्म्स आहेत. यातला कुठलाच रोल मी माझी जी भूमिका किंवा माझी व्यक्तिरेखा किती स्ट्रॉंग आहे म्हणून केलेली नव्हती.
कारण जसं मी म्हणालो की फिल्म इज ऑल अबाउट स्टोरी टेलिंग. ती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे मलासुद्धा ही कथा हा विषय जास्त महत्त्वाचा वाटला आणि त्या विषयातलं जी एक व्यक्तिरेखा माझ्याकडे आलेली आहे ती मला खूप एक ॲक्टर म्हणून आव्हानात्मक वाटली. म्हणून पुन्हा एकदा वेगळा विषय, पुन्हा एकदा खरा विषय, पुन्हा एकदा मातीतला विषय, या अशा अनेक गोष्टी होत्या की ज्याच्यासाठी क्षितिज हा चित्रपट मला अत्यंत मनापासून करावा असं वाटतं. दादा हां, इज इट रोलिंग. मराठी चित्रपटांचं जर का बलस्थान काय असेल तर मराठी चित्रपटांचं बलस्थान आहे मराठी मातीतले विषय. आणि म्हणूनच मराठी चित्रपट म्हणजे आज सर्व प्रादेशिक चित्रपटांमध्ये आज मराठीला वेगळं एक मानाचं स्थान आहे. मला माहिती आहे त्याप्रमाणे जेवढे माझे हिंदीतले मित्र आहेत ते सगळेच जण आज मराठी प्रादेशिक चित्रपटांकडे अत्यंत आदरानं बघत आहेत. कारण की खूप नवीन विषय, खूप वेगवेगळे विषय, खूप मातीतले विषय, खूप खरे विषय आणि अत्यंत चांगल्या पद्धतीत तांत्रिक सफाईने आणि टेक्निकली अत्यंत करेक्ट एक्झिक्यूट होत आहेत. तर पुन्हा एकदा असा एक सब्जेक्ट घेऊन मनोज कदम माझ्याकडे आला होता. म्हणजे अत्यंत सेन्सिटिव्ह, अत्यंत संवेदनशील एक मातीतला महाराष्ट्राचा विषय आणि तो विषय मला मनापासून आवडला. कारण की मी विचार करताना, चित्रपट घेताना कधीही माझ्या व्यक्तिरेखेची लांबी किती असेल किंवा व्यक्तिरेखा किती स्ट्रॉंग आहे म्हणून मी केलेलं नाही. कारण फिल्म इज ऑल अबाउट स्टोरी टेलिंग. जर ती कथा प्रचंड आवडली, ती मनाला भावली तरच तो चित्रपट करण्यात एक कलाकार म्हणून मजा येते. तर असा एक अत्यंत मातीतला विषय घेऊन मनोज कदम आला आणि मला तो विषय प्रचंड भावला आणि म्हणून एक खूप चांगल्या चित्रपटाचा भाग मला होता आला. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या चित्रपटाच्या बाबतीत होता तो म्हणजे रसूल बुरकुट या माणसाविषयीचा आकर्षण, त्या माणसाविषयी असलेला प्रचंड आदर. म्हणजे पूर्वी आम्ही एकत्र काम केलेलं आहे ट्रॅफिक सिग्नल नावाच्या हिंदी चित्रपटासाठी. पण आता माझ्या मराठी मातीतला एक मराठी विषय घेऊन एक डिरेक्टर काहीतरी एक सांगू पाहतो आहे आणि एक जागतिक कीर्तीचा एक टेक्निशियन, एक साऊंड डिझायनर त्याचा एक भाग होतो आहे. तर ही सुद्धा एक वेगळीच एक्साइटमेंट असते. रंगमळातले अत्यंत मातीतले गुणी कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने या एकत्र पुन्हा आम्ही सगळे जमलेले आहोत. म्हणजे ती पुन्हा मनोज जोशी आहे, बाप्पा जोशी आहे, अशी एक थिएटरमधली सेन्सिबल मंडळी, रंगमळासारखे ॲक्टर्स, कांचन जाधवसारखी एक गुणी कलाकार, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळालेले रसूल बुरकुटींसारखे, अशी एक खूप चांगली एका चांगल्या विषयाच्या निमित्ताने बांधली गेलेली आहे. त्यामुळे वी हॅड अ ग्रेट टाईम.